प्रसाद चला बॅक टू द क्रिकेट. आजच्या दिवसाचा दुसरा सामना. सामन्याला होते सुरुवात. आरसीसी गोलवाडी बी विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम. घोडेगुम संघाचा कर्णधार सुधीर केडेकर. स्ट्राईकवर आहेत ते सुधीर केडेकर. मी पुन्हा एकदा स्वतःची ओळख करून देतो. घोडेगुम गावचा सुपुत्र प्रथमेश गणपत दाभेकर आणि यावेळेला फलंदाजीसाठी आहे तो आमचा कॅप्टन सुधीर. पहिल्या चेंडू मध्ये चेंडू चालला होता हातामध्ये आणि खरोखर एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 1 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजी करतायत ते उमेश. आणि आता फलंदाजीसाठी आहे ते स्ट्राईकवर प्रसाद ठसाल. घोडेगुम गावचा एक युवा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. घोडेगुम गावचं भविष्य, सोमजाई क्रिकेट संघाचा भविष्य प्रसाद. यावेळेला मात्र बीट होतोय तो उमेश यांच्या समोर. खरोखर उमेश एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आरसीसी गोलवाडी बी कडून. प्रसादला बीट केलंय पहिल्या चेंडूवरती. दोनही चेंडू अतिशय सुरेख हाताळले. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं, दुसरा चेंडू बीट केला. बघूया आता तिसरा चेंडू प्रसाद कमबॅक करतो का. पुन्हा एकदा बीट करतोय प्रसादला का. यावेळेला मात्र पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होतीये ती 2 चेंडू आणि 2 धावा. इथे आपला चालू आहे आता. पुन्हा एकदा प्रसाद लेफ्ट हँड बॅट्समन. सुरेख असा चेंडू हातात आहे ते उमेश. पुन्हा एकदा बीट केलंय प्रसादला. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. थोड्याशा दबावाखाली आज सोमजाई क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सोमजाई क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू गणेश आणि दिनेश यांची अनुपस्थिती थोडीशी जाणवते संघाला. परंतु काही हरकत नाही. प्रसाद नव्या जोशाचा, नव्या उमेदीचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी नवीन जोश, एक युवा उत्साह प्रसादच्या रूपाने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. चेंडू जातोय निर्धाव. खरोखरच सुरेख गोलंदाजी उमेश यांच्याकडून पाहायला मिळाली. अनुभवी असे गोलंदाज आरसीसी संघाचे. यावेळेला मात्र बी संघाची धुरा त्यांच्या खांद्यावरती. जसं आपण आरसीसी मध्ये पाहतो नितीन, तसंच आता बी मधून आपल्याला उमेश यांचं नाव नक्कीच दिसायला लागलंय. पुढचा चेंडू पुढचा चेंडू प्रसाद यांच्या समोर उमेश. 5 चेंडू आणि हा शेवटचा चेंडू. यावेळेला बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 3. 5 चेंडू आणि 3 धावा. बघूया आता शेवटचा चेंडू प्रसाद यांच्या समोर उमेश. यावेळेला मात्र बॅटनी कनेक्ट केलाय आणि बघूया किती धावा मिळतील. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरला 4. दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत ते संदेश. त्यांच्या समोर आहे प्रसाद.
यावेळेला सुद्धा ऑफसाईडला ढकललाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 6 धावा. खरोखर आता प्रसादला या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल आणि सोमजाई क्रिकेट संघाची धुरा आपण त्याच्या खांद्यावरती का म्हणतोय आणि सोमजाई क्रिकेट संघाचं भविष्य त्याला का म्हटलं जातं हे त्याला इथे दाखवून द्यावं लागेल. प्रसाद ठसालला बघूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. संदेश यांच्या समोर कॅप्टन आहेत आरसीसी बी चे. यावेळेला सुद्धा टोलवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू गेलाय हवेमध्ये आणि कॉट अँड बोल्ड झालेत. प्रसादच्या रूपाने पहिला धक्का. संघाची पडते पहिली विकेट आणि माघारी परतावं लागते प्रसादला. 6 धावा आणि 1 गडी बाद. आणि आता नवीन फलंदाज आहेत ते शुभम खेडेकर. शुभम खेडेकर एक युवा खेळाडू सोमजाई क्रिकेट संघाचे वन डाऊन बॅट्समन. बघूया आपल्या संघासाठी पुढचा चेंडू. स्ट्राईकवर असतील ते शुभम. संदेश विरुद्ध शुभम. यावेळेला मात्र पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होतीये ती 7. 2 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा यावेळेला शुभमने कनेक्ट केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि कॅच ड्रॉप होते. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नाही. काही हरकत नाही. 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 10. खरोखर त्याचा थोडासा कॉन्फिडन्स बॅटिंग मध्ये आता दिसतोय सोमजाई क्रिकेट संघ. वन डाऊन बॅट्समन शुभम आपल्या संघासाठी बघूया काय करतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. संदेशची दिशा नक्कीच भरकटलेली ते पाहायला मिळते. अवांतर धावसंख्येमुळे धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 11. खरोखर आरसीसी गौलवाडी संघ आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. नितीन असेल विशाल असेल त्यांनी एक बॉलिंग साइड म्हणून त्यांना फेमस केलंय आणि यावेळेला मात्र वाईड चेंडू टाकून पुढचा चेंडू होता आणि सुरेख फटकावलाय स्ट्रेट ड्राईव्ह शुभमच्या बॅट मधून. 1 धाव. 1 धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 12. चार चेंडू आणि 12 धावा. आता स्ट्राईकवर आहे तो आपला कॅप्टन सोमजाई क्रिकेट संघाचा कॅप्टन सुधीर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पुन्हा एकदा वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे ती 13. पुढचा चेंडू यावेळेला विरकावलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 14. पाच चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईकवर आहेत ते सुधीर. त्याचबरोबर सोमजाई क्रिकेट संघाचे आपले मार्गदर्शक प्रवीण दादा काते यांचं आगमन झालेलं आहे. इथे त्यांचा खरोखर खूप सपोर्ट असतो सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमला. आता नक्कीच प्रवीण दादाच्या आगमनानंतरला बॅटिंग मध्ये थोडासा इथे फरक पाहायला मिळेल. नक्कीच बघूया. पुढचा चेंडू 1 टू गो. स्ट्राईकवर आहे तो कॅप्टन सुधीर आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते.
कमी आहे. थांब ना, 5 मिनिटं जाऊ दे. माहिती आहे माहिती. बॉलर कोण आहे मित्र? धावसंख्या आहे ती 17. नवीन गोलंदाज अमयच्या समोर आहे शुभम. खरोखर एक उत्कृष्ट असा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू पहिलाच आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 18. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो कॅप्टन सुधीर. यावेळेला चेंडू ढकलला ऑफ साइडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. खरोखर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 20. शेवटचे 4 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहेत ते सुधीर. अमय विरुद्ध सुधीर आणि या वेळेला अमयची सुद्धा दिशा भरकटली आहे आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आहे. धावसंख्या होती ती 21. पुढचा चेंडू बघूया. यावेळेला फुल टॉस होता परंतु मिस केला. चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या आहे ती 21. पुढचा चेंडू बघूया यावेळेला काय होतंय. चेंडू मिस झालाय नक्कीच पण एक धाव काढली आहे बाईकच्या स्वरूपात आणि धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 22. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या झाली आहे ती 22. एकही इथे बाउंड्री इथे पाहायला मिळाली नाही. तिसरी इनिंग चालू आहे आजच्या दिवसाची. बघूया शेवटचे 2 चेंडू. बघूया शेवटचे 2 चेंडू बाकी. अमय विरुद्ध शुभम. यावेळेला शुभमच्या बॅटमधून एक चांगला फटका मात्र आलाय. बघूया किती धावा मिळतात आणि सुरेख असा झेल बाउंड्री लाईन वरती धावत पकडलाय उमेश यांनी आणि शुभमला माघारी परतावला गेला. तर शेवटचा एक चेंडू बाकी. 1 to go. शेवटचा एक चेंडू बाकी आणि सोमजाई क्रिकेट संघ विरुद्ध आरसीसी गोलवाडी बी. स्ट्राईकवर आहेत ते प्राण. पुन्हा एकदा बीट केलाय आणि बघूया एक धाव तरी मिळते का. नाही. धावसंख्या मात्र झाली ती 22 आणि 23 धावांचं आव्हान असेल आरसीसी गोलवाडी बी संघासमोर. खरोखरच सुरेख अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली शुभम आणि सुधीर कडून आणि धावसंख्या पोहोचवली आहे ती 22 वरती. आता 23 धावांचं आव्हान आरसीसी गोलवाडी बी ला. ठीक आहे तू घे मी सांगतो मी संपतो 5 मिनिट तू कर मी सांगतो ना तुला नाव सांगतो कर दोंड कर 70 कर बोला तुम्ही
हॅलो हॅलो. हॅलो. लेपगळे गावचे अध्यक्ष योगेश ठसाळ त्यांचा सत्कार अरविंद तुकाराम लाड हे करतील. आमच्या गावचे अध्यक्ष योगेश ठसाळ यांचा सत्कार अर्जुन लाड हे करतील. धन्यवाद. तसेच आमच्या गावचे सदस्य यशवंत महाडिक यांचा सत्कार मनीष लाड यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. तसेच आमच्या गावचे संतोष लाड यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार अमित लाड यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. चालेल काय मॅनेज करायचं. लेप गौलवाडी बी आणि कुडतुडी गौलवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की माईक जवळ संपर्क साधायचा आहे टॉस साठी. आरसीसी बी लवकर फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत ते संघाचे सर्व आता अनुभवी असे खेळाडू प्राण खेडेकर. सोमजाई क्रिकेट संघाची शान म्हणून ओळखला जातात ते प्राण, आणि फलंदाजीसाठी आले ते अमय आणि गौरव. आरसीसी गौलवाडीचे युवा खेळाडू अमय आणि त्यांच्या साथीला आहेत ते गौरव वरणकर. 23 धावांचं आव्हान, आणि 23 धावांचं आव्हान इथे पार करायचे ते अमय आणि गौरव आरसीसी गौलवाडी बी संघाला. आणि त्यांचा सामना येतो प्राण खेडेकर यांच्या समोर. पहिला चेंडू पहिल्या षटकातील प्राण यांचा अमयच्या समोर, आणि अमयला बीट केलाय, परंतु एक धाव मिळते का? एका धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि संघाचा धावसंख्येचा श्री गणेश झालाय. अमयच्या बॅट मधून धावसंख्या झाली होती 1 चेंडू आणि 1 धाव.
पुढचा चेंडू प्राण यांचा, यावेळेला मात्र वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या होती ती तुला सन्मान चिन्ह द्यायचं ना. नाही ते योग्य नाही आलेच नाही. हा मग आलेत ना. कुठे आरसीसीचा ना तो बघ, RCC चा तो त्यांचे नाव तुलाच माहिती आहेत मला नाही. इथे आहे. घोडे तुमचा मलाच आहे. ठीक आहे. हॅलो हॅलो काय संपलं नाही संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 2. धावसंख्या झाली आहे ती 3. 3 चेंडू आणि 3 धावा. यावेळेला स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमय प्राण यांच्या समोर. एक चांगला फटका अमयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण शुभम कडून. एका धावेवर समाधान मानावं लागेल. खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या आहे ती आता 4. 4 चेंडू आणि 4 धावा. 23 धावांचं मोठं आव्हान आणि 23 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय आरसीसी गोलवाडी. यावेळेला स्ट्राईकवर आहेत ते गौरव. गौरव एक युवा खेळाडू आरसीसी संघाचे. प्राण यांच्या समोर. प्राण हे सर्वात वरिष्ठ खेळाडू आणि यावेळेला एक फुलटॉस होता परंतु काही फायदा उचलता आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं इथे प्राण यांच्याकडून आणि खरोखर एका धावेवर समाधान मानावं लागेल ते गौरवला. आता धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू आणि 5 धावा. शेवटचा चेंडू 1 to go. पुन्हा एकदा अमय. बघूया यावेळेला अमयचा षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु टॉपेज लागलाय. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संघाला मिळतोय पहिला धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 5. 23 धावांचं आव्हान आणि धावसंख्या झाली आहे ती 5. आता 12 चेंडू आणि 18 धावा. आणि सोमजाई क्रिकेट संघाकडून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते रोनक ठसाल. नवीन फलंदाज आले मैदानात ते वन डाऊन बॅट्समन शुभम. आरसीसी गोलवाडी बी संघाकडून सुद्धा शुभम वन डाऊनला आणि दुसरं षटक घेऊन येतोय सोमजाई क्रिकेट संघ. सोमजाई क्रिकेट संघ घोडेकडून रोनक ठसाल. रोनक विरुद्ध गौरव. आता 12 चेंडू मध्ये 18 धावा डिफेंड करायच्या त्या रोनकला आणि यावेळेला चांगला फटका. बघूया किती धावा मिळतात आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल ते गौरवला. धावसंख्या झाली आहे ती 6. हॅलो 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 चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू रोनकचा. यावेळेला बॅट्समनला केलं होतं बीट परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 22च्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 7. हॅलो 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 पुढचा चेंडू रोनक. यावेळेला
खरोखर एक सुरेख चेंडू होता, परंतु हलक्या हाताने ढकललाय लेग साईडच्या दिशेने आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एका धावावर समाधान मानावं लागेल आरसीसी गोलवाडीला आणि धावसंख्या होतीये ती धावसंख्या झाली आहे ती 8. पुढचा चेंडू रोनक यांचा. यावेळेला मात्र खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी आणि गोलंदाजीतून कमबॅक केलंय रोनक याने. बीट केलंय शुभमला. खरोखर एक सोमजाई क्रिकेट संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं ते रोनक ठसलच्या गोलंदाजीकडे आणि खरोखरच त्याला भविष्य का म्हटलं जातं हे दाखवून देतोय तो रोनक. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र दिशा भरकटली आहे रोनकची. खरोखर रोनकचं जेवढं कौतुक करावं तेवढीच त्याची दिशा भरकटत चालली आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचं कौतुक मला थांबवावं लागेल आता या ठिकाणी. त्याचबरोबर पुढील नाणेफेकीसाठी लेप गौलवाडी आणि खामगाव भिकू यांना विनंती आहे की मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. लेप गौलवाडी कॅप्टन आणि खामगाव भिकू. तसेच 9. आमचे कॉमेंटेटर प्रथमेश दाभेकर, खरोखरच आम्हाला तुम्ही चांगली कॉमेंटेटर करून आम्हाला जे मार्गदर्शन करताय त्यासाठी धन्यवाद साहेब. जरा तुम्ही स्टेजवर यायचं आहे. प्रथमेश दाभेकर साहेब स्टेजवर यायचं आहे. आमचे श्रीकांत कांबळे यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन जरा कॅमेरा स्टेजकडे फिरवायचा आहे. प्रथमेश दाभेकर, खरोखरच आम्हाला उत्कृष्ट असा तुम्ही एक कॉमेंट्री करून आम्हाला जे मार्गदर्शन करताय त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद. खूप खूप आभार. तसं आमच्या गावचे सदस्य बलराम महाडिक यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. त्यांना रोशन लाड त्या पुष्पवृष्टी त्यांचा स्वागत करायचं आहे. बलराम महाडिक. पंचांनी लवकरच सामना चालू करायचा आहे कारण लेट होतोय थोडस आपल्याला. पुढील गोलंदाज आहेत ते प्रसाद, लेफ्ट आर्म बॉलर आणि पहिला चेंडू सुरेख लेफ्ट आर्म फिरकी आपल्याला ज्यांची पाहायला मिळते. खरोखर एक फिरकी गोलंदाज सोमजाई क्रिकेट संघाचा भविष्य म्हणून ज्याला पाहिलं जातं तो प्रसाद. स्ट्राईकवर आहे तो शुभम. बघूया. तसेच आमच्या मंडळाचे खजिनदार चंद्रकांत कांबळे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार आमचे गावचे सदस्य विकास कांबळे करतील. चंद्रकांत कांबळे. धावसंख्या झाली आहे ती 13. 23 धावांचं आव्हान आहे आता. 23 धावांचं आव्हान आणि धावसंख्या झाली आहे ती 13. आता 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. चंद्रकांत कांबळे. महेश लाड, आमचे उपखजिनदार महेश लाड यांनी स्टेजवर यायचं आहे. खरोखर सुरेख असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन होती पाहायला मिळालं. माफी असावी. उपाध्यक्ष महेश लाड यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार आशिष माडी करतील.
कॅमेरामॅन स्टेज कडे कॅमेरा करा थोडं. अजय धावा कॅमेरामॅन 14 झाले 14. एक शॉट आहे बरोबर 14. कॅमेरामॅन स्टेज कडे अरे शॉट पकडूनच 14. आता 9 पाहिजे. थांबत 3 चेंडू आणि 9 धावा. फिरकी गोलंदाज प्रसाद ठसाल आणि यावेळेला चांगला चेंडू यॉर्कर टप्प्याचा होता. मी हे तर उभा आहे. आणि पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळतोय. शुभमला माघारी परतावं लागतंय. आता 2 चेंडू बाकी. हॅलो चंद्रकांत कांबळे प्रथमेश पूर्ण गणपत स्टेजवरती आपल्याला दाभेकर. यायचं आणि आहे. लवकर यावेळेला लवकर चंद्रकांत कांबळे गोलंदाजीसाठी आहे तो आमचा कॅप्टन सूत्र. प्रथमेश दोन गणपत चेंडूमध्ये दाभेकर. 8 धावांची आवश्यकता. आमच्या लेप गवळवाडी गावचे खजिनदार चंद्रकांत कांबळे प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेणारा आणि एकदम मेहनती असा एक आमचा चंद्रकांत कांबळे आमच्या लेप गवळवाडी गावचे खजिनदार चंद्रकांत विराज माडिक पुढे करतो. ओ हो व्हॉट अ कॅच. खरोखरच चंद्रकांत कांबळे लेपगोडी गावचे खजिनदार यांचा सत्कार करतील ते विराज महाडिक. चंद्रकांत कांबळे आमच्या लेपगोडी गावचे खजिनदार प्रत्येक कामामध्ये सहकार्य लाभावे आम्ही अपेक्षा करतो आपल्याकडून. पुढे करतो. ओ हो व्हॉट आमच्या लेपगोडी गावचे विराजिनदार पुढचं नाव आता यांचा टॉस उडवायचा तुमचा आरसीसी गोलवाडी कोण प्रवीण काकडे आवाज दे. आरसीसी गोलवाडी नाही हा प्रवीण काकडे हा बरोबर समजलं लेपगोडी आणि आपली आरसीसी गोलवाडी आरसीसी नाही खामगाव खामगाव ह्या पुढील होणारा सामना लेपगवाडी ए वर्सेस खामगाव गवळवाडी यांचं टॉस उडू तिथे प्रवीण काते आपण थोडं स्टेजवरती यायचं आहे. आता 1 चेंडू आणि 7 धावा. ह्या पुढील होणारा सामना खामगाव गोलवाडी वर्सेस लेपगवाडी ए यांचा टॉस उडू तिथे आपले प्रवीण काते आपण टॉस उडवायचं आहे. त्याकडे कॅमेरामॅन थोडे इकडे लक्ष द्या. यापुढे होणारा सामना खामगाव गोलवाडी विरुद्ध लेप गोलवाडी. 1 चेंडू आणि 7 धावा. टॉचविन कोण खामगाव गोलवाडी टॉचविन झालेला आहे. भव्य दिव्य असा कार्य आजचं हे कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले रायगड जिल्ह्यामध्ये लेप गोलवाडी गावामध्ये लाड कुटुंबाने हे आयोजन केलेलं कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 यामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत. कोण आहे घोडिंग बरोबर कोण आहे तुडतुडी दोन्ही संघ करणार स्टेजवर या. आपला सन्मान घेऊन जायचं. घोडगुम संघ आणि कुर्तुळी संघ यांनी आपण स्टेजवरती कॅप्टननी स्टेजवर संपर्क साधायचा आहे. आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं लवकर. सन्मान चिन्ह संदेश आरसीसी संदेश माईक जवळ संपर्क साधायचा आहे प्लीज. आरसीसी संदेश कॅप्टन. खामगाव गोलवाडीने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. सन्मान चिन्ह घेण्यासाठी खामगाव गोलवाडी आणि लेप गोलवाडीचे कर्णधार स्टेजकडे यावे. तुमचा तो तिकडे मला बघ. कोणत्या